पुन्हा निवडणुका लागतात लोकसभेच्या, महायुती घटक पक्षामध्ये आपण सहभागी आहात का? महायुतीमध्ये पुढची निवडणूक आपला पक्ष लढवणार आहे? आत्ता सध्याला आम्ही महायुतीत बी नाही, इंडियात बी नाही, इंडियात बी नाही. अजून स्वतंत्रच आमची तयारी. आता तुम्ही पाहिलं असेल की आम्ही बूथ रचना ही प्रत्येक लोकसभेत तयारी करायला लागलो आणि त्या दृष्टीनं स्वतःची ताकद चालवलं आहे. आम्ही जी त्यांना ऑफर दिल्या होत्या त्या ऑफरला अजून काय आम्हाला उत्तर आलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आता कुणावर, ह्यांच्यावर बी नाही त्यांच्यावर नाही, सोबळावर लढायची आमची तयारी. सोबळाचं हे आमचं मुख्यमंत्री ओबीसीचं असतील आणि ते होते. कसा फॉर्म्युला असणार आहे, कसे मुख्यमंत्री? एक लक्षात ठेवा, या देशामध्ये ज्याचं वोट ऑफ पर्सेंट जादा आहे तिने या देशाचं मालक व्हावं. पण या देशात मग आखरीत घडले ज्याचं वोट ऑफ पर्सेंट कमी आहे ते डोक्यावर बसलेत आणि खाली आम्हाला सरपंच ठेवून जाईल. आणि हे सारे जर बहुजन समाजातले 67% मतं एकत्र आली तर 41% मुख्यमंत्री पंतप्रधान होतो ना. 41% वोटिंग मिळाल्यानंतर मग हे सारे एकत्र आल्यावर का होत नाही पंतप्रधान मुख्यमंत्री? होऊ शकतो ना. स्टॅलिन झालेला आहे, अखिलेश यादव झाला आहे, लालू झाला आहे, मुलायम झालेला आहे. महाराष्ट्रात काय अडचणी तिला? ह्या जागा नाही. बहुजन समाज जो मेजॉरिटी ओबीसी आहे ना तो जागा नाही म्हणून वाटोळ झालेला आहे. कुठला पक्ष कसा असेल काय? नाही, माझा पक्ष आहेच ना, मला दुसरा पक्ष काढायची काय गरज आहे? मुख्यमंत्री भुजबळ कसे असतील? म्हणजे एक लक्षात ठेवा, उद्या जर त्यांना वाटलंच तर आमच्या पक्षात येतील ना, प्रॉब्लेम नाही ना. किंवा त्यांना आता लगेच मी सल्ला देणे इतपत मोठा नाही, ते माझ्यापेक्षा सिनियर नेते आहेत, ते जिथं आहेत तिथं. पण मी आमचा डावच आहे ना, आमचा मुख्यमंत्री करू शकतो आम्ही. माझे 15-20 जरी आमदार आले तर करू शकतो आम्ही. आता भाजप काय करणार नाही, राष्ट्रवादी करणार नाही, पण काँग्रेस करणार नाही, पण आम्ही राष्ट्रवाच्या वतीनं करण्याचा प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.